थंडी वाजली काय. तर चला, वॉर्मअप झाला आपला कंप्लीट. तर आता काय करायचं आहे, जॉगिंग करायची आता. तर याच ठिकाणी जॉगिंग करू आपण. आपलं जे ग्राउंड आहे कालवानी, काल जसं केलं तर काल 3 किलोमीटर मारलं होतं आपण इथं या रेंजने. तर आज 3 किलोमीटर नाही, 2 किलोमीटर. चालेल. तर चला, तर आता काय करा, आता गुड मॉर्निंग. आज आहे 365 दिवस चॅलेंजचा 341वा दिवस आहे. तर चला, आज निघू ग्राउंडकडं. आज मला वाटलं होतं त्या दिवशी काल चुकून उशीर झाला, गेट उघडं नसेल. पण आता काय करू राहिले, गेट लावूनच घेऊ राहिले. हो कसं काय काय नाही ठीक आहे. कारण की जायच्या टायमाला दररोज गेट उघडं राहतं, पण आता काल जायच्या टायमाला लावलेलं होतं गेट. तर काय म्हणतात आता, त्यावर सांगितलं असं बंद करा म्हणून, कोणी येऊ राहिले सकाळी सकाळी. तर चला, पहिले कोण हाय रस्ता आपल्याला जोपर्यंत आहे तोपर्यंत जाऊ आपण तिकडं. करण येतोय, आपण थांबू इथं आणि नंतर आपल्याला तर मग हाय इथून तो उडी मारून जाणं लागेल पलीकडं. तर चला, काय एक एक प्रॉब्लेम येत राहते, सोल्युशन काढणं आपल्या हातात असतं. तर इकडून रस्ता आहे आपल्याला. इकडून तार कंपाऊंड लावून टाकेन भाई. प्लॉटिंग काय ना पाडले झाकून ठेवायचे. चला, ग्राउंडकडे आलो होतो आपण. इकडं जागा बघणं लागेल आपल्याला. तर एक वाटत आता एक बंद होईन एखाद दिवस आपलं येणं. आपण धरणाकडे जायचं आपल्याला, जुन्या ग्राउंडकडे पहिले साफसफाई करणं लागेल पहिले आपल्याला. तिथलची साफसफाई झाली ना मग, नाही तर कसं आहे, धरणाच्या काठाला सापवी पाचती म्हणून म्हणलो. साफसफाई असलं ना तर आपल्याला स्ट्रेचिंग करायला आणि काही सामान बिमान ठेवायला टेन्शन नसतं. तर चला, थंडीची एवढी की आपल्या हे आजपर्यंत काढूच वाटत नाही, पूर्ण हात जाम झाला. चला, तरी आपण काय करू, रनिंग करू. रनिंग केली ना तर मग बॉडी गरम होते आपली. चला, चला, आजचा वर्कआउट काय आहे, आजचा वर्कआउट आपण बघू. एवढं वॉर्मअप करू आधी आणि मग जॉगिंग करू, त्याच्यानंतर आजचा वर्कआउट बघू. पण कालपेक्षा आज जास्त थंडी आहे.
वॉर्मअपने काही एवढा फरक नाही पडला. जॉगिंग केल्याशिवाय बॉडी गरम नाही होणार आपली. तर चला जॉगिंग करू. तर चला वॉर्मअप झाला आपला कंप्लीट. तर आता काय करायचं आहे, जॉगिंग करायची आता. तर याच ठिकाणी जॉगिंग करू आपण. आपलं जे ग्राउंड आहे कालवानी, काल जसं केलं तर काल 3 किलोमीटर मारलं होतं आपण इथं या रेंजने. तर आज 3 किलोमीटर नाही 2 किलोमीटरच्या आसपास मारू आपण नॉर्मलमध्ये. तर चला काढ अप्पर. तर चला जॉगिंग तयारी करू आता. काढ काढ चल. त्याला वाजू राहिली का ना. जोपर्यंत जॉगिंग नाही करणार तोपर्यंत बॉडी थंडीच राहणार आहे. दिवसेंदिवस थंडी वाढू राहिली. काय नाही चल ना. थंडी वाजली काय. काढून टाकलं तुम्ही. आपण 15 ते 20च्या आसपास राऊंड मारले आपण. त्याने काय होतं, बॉडी गरम झाली आपली, आतली बॉडी गरम झाली, पण हाताबिता अजून जास्त जाम झालेले, हात काय हे होतच नाही. तर चला कधी लक्षात ठेवा, रनिंग करताना ना एक सारखी स्पीड ठेवत जा स्टार्टिंग ते एंडिंग, तर तुम्हाला बेनिफिट भेटेल. आणि अशा जागेवर असलं आणि जेव्हा खराब सरफेस असला, आपला कसा थोडासा खराब सरफेस आहे थोडासा, तेव्हा काय करायचं, पाय बरोबर हिशोबाने टाकायचे. पाय जर हिशोबाने पडले नाही आपले तर काय होतं, आपल्याला पाय मुचकला ना मेजर इंजुरी व्हायची शक्यता जास्त आहे. त्याच्यामुळे काय करायचं, कधी पण खराब सरफेस आला स्पीड कमी करून टाकायची. रोड रनिंग करताना पण ही गोष्ट लक्षात ठेवा, नाही तर काय आपण फ्लोमध्ये आणि जोशमध्ये जो मारायला पाहतो, पण त्याच्यामध्ये थोडासा 19-20 झालं तर मेजर इंजुरी व्हायची शक्यता आहे. त्याच्यामुळे काय करायचं, एकदम खराब सरफेस आला किंवा असा टर्न आला, टर्नच्या टायमाला पण काय करायचं, स्पीड कमी करायची. किंवा टर्न मार्च टायमाला पाय पूर्ण लोड एका पायावर असतो. एका पाया असला ना, पूर्ण एक पाय जर ट्विस्ट झाला, पूर्ण बॉडीचं वजन एका पायावर येतं डायरेक्ट. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. टर्नच्या टायमाला किंवा खराब सरफेस असला तर हा स्पीड हळू करायची, आणि जेव्हा सरळ आला, प्लेन आला, तर वाटलं तुम्हाला ओढू शकता, तेव्हा ते तिथलचं जे डिस्टन्स कमी झालेलं ते इथं कव्हर करून घ्यायचं. असं टेक्निकनी पळायचं कधी पण. तर चला रनिंग झाली कंप्लीट आपली. आता काय पुढचा वर्कआउट काय ते बघू. चालेल. तर चला
तर आता काय करा, आता आजचा वर्कआउट बघू. आजचा वर्कआउट काय, आजचा वर्कआउट सगळा सोपा वर्कआउट आहे आज. अप्पर बॉडी वर्कआउट आहे आपलं. तसं सगळ्यात सोपं आहे. आपलं वेट तिकडे आहे, एवढं करतो. आणि खाली नाही, अप्पर बॉडीच बघतो वरच्यावर. अप्पर बॉडी काम करायचं माहिती आहे का, अप्पर बॉडी रनिंग करताना आपली वरची बॉडी असतं ना, तो स्ट्रॉंग राहते, कधी पण दम लागत नाही. किंवा शोल्डरमध्ये पॉवर येते, काप्समध्ये म्हणजे काप्स नाही, हँडमध्ये पॉवर येते, बायसेप ट्रायसेप ह्याच्यामध्ये पॉवर येते आपल्या. त्यामुळे रनिंग करताना किंवा पुशअप मारताना ऑल ओव्हर बॉडी ओके राहते आपली. तर चला, हे वेट आहे बघा आपलं, दरवेळेस मारतो आपण तसं. जर्किंग काढणं. तर चला, हे बघा इकडं धुकं बघा, इकडं धुकं एवढं नाही, तिकडं बघा किती. ते धुकं नाही, ते कचरा आहे पूर्ण. चल, एवढं सकाळ सकाळी जर गोळी मारली कोणाला, मग काय विचार करू लागले, बूट ठेसून खाली मग ले घेऊन त्याच इकडे तिकडे
तर करण गेला. तर चला आता आपलं काय केलं, अप्पर बॉडी वर्कआउट होता, अप्पर बॉडीचे सेट मारले आपण. तर आता काय आपलं स्किपिंग आहे आज, कारण की काल आपण काय केलं, हे मारलं काय म्हणतात त्याला, सपाटे मारले होते. पण आज रनिंग केली. पण मला ते एक गोष्ट वाटते, आज आपण सपाटे मारू, सपाटे आणि हे मिक्स मारायचे का स्किपिंग काय समजत नाही आता. पण एवढं रेग्युलर मध्ये स्किपिंग आहे, तर स्किपिंग मारू पहिले, तर मग बघू आपण काय काय नाही. तर आपले 1000 स्किपिंग कंप्लीट झाल्या. तर आपण कमी जास्त सेट मारले होते. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आज आपण केला अप्पर बॉडी वर्कआउट. आज थंडी लईच होती, पण हात जाम झाले. आता थोडेसे ऊन पाडल्यामुळे थोडं फ्री झाले. तर आता 2-3 दिवसामध्ये थंडी लईच पडून राहिली. पण एक थंडी पडली. हा, एका आपल्या मित्राने सांगितलं होतं की रनिंग झाल्यावर तुम्ही सांगते बसू नका, बसते का बरं का, एक मिनिट फंड आहे. रनिंग झाली की बसायचं नाही. रनिंग मध्ये कसं बॉडी कंटिन्यू गरम असते या वर्कआउट पेक्षा. वर्कआउट मध्ये थोडंसं बसलं काही एवढा इफेक्ट पडत नाही जेवढं रनिंगनी पडतो. रनिंग पूर्ण बॉडी रनिंग पोझिशन मध्ये असते पूर्ण टोटल. तर हे वर्कआउट मध्ये कसं थोडंसं कमी जातं रेस्ट करून वर्कआउट करणं लागतो. तसं रनिंग नाही जमत आपल्याला. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला आता काय, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. चला तुम्हाला दरवेळेस सांगतो स्ट्रेचिंग कंपल्सरी. काल आपल्या एक मित्राने इंस्टाग्रामवर मेसेज केलता, शिनपेन होतो. तर एक गोष्ट सांगतो, शिनपेन झाला ना कमीत कमी रनिंग बंद करा. काही दिवसापूर्वी तो शिनपेन असं नाही केलं तुमचं 15 दिवसात ओके होईल, कधी कधी महिना लागतो. आपल्याला हिल पेन झालता, हिल पेन साठी रिकव्हरीला 2 महिने लागले होते. प्रॉपर रेस्ट करून प्रॉपर
वर्कआउट करून तुम्हाला तेच म्हणलं रेस्ट करा. रेस्ट केल्याशिवाय ऑप्शन नाही. शिनपेनला कोणत्या गोळ्या घेऊ नका, काही नका करू. प्रॉपर पुरे रेस्ट करा. त्याच्यानंतर शिनपेनची एक्सरसाइज आहे तुम्हाला सांगतो मी, ती एक्सरसाइज करता डेली करत राहा. असं नाही केलं की 8 दिवसात, आजकालला पेशन्स नाही काय, 8 दिवसात त्यांना वाटतं लगेच कव्हर झालं पाहिजे, लगेच रनिंग पाहिजे. ती मसल एक तर नॉर्मल असला शिनपेन तेव्हाच रनिंग कमी करून टाका, तेव्हाच हे करायचं. पोर काय म्हणते शिनपेन होऊ लागला, नवीन होत राहतो, पळा तरी मसल पूर्ण डॅमेज होऊन जाते. पूर्ण डॅमेज झाली तर रिकवर व्हायला आणि हे टाइम लागतो लय जास्त, जेवढं डॅमेज झाली तेवढी. त्याच्यामुळं दुसरा काहीच उपाय नाही, एकदम रेस्ट करा. रेस्ट केलं तर प्रॉपर तुम्ही शिनपेनची स्ट्रेचिंग करा, एक्सरसाइज करा. हळूहळू करून तुमचं शिनपेन ओके होणार आहे. तर दुसरी कोणतीच हे नाही त्याला. दरवेळेस सांगतो मला वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग काऊन सांगतो, याच कारणामुळे सांगतो. रोल काऊन सांगतो आपण, याच कारणामुळे सांगतो. मेजर इंजुरी होणार नाही तुम्हाला म्हणून. तर चला, आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. कधी पण वॉर्मअप पण स्ट्रेचिंग कंपल्सरी करा. ही पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला म्हणजे सांगतो तुम्हाला, ती नक्की फॉलो करा. भले वर्कआउट कमी करा तुम्ही, कारण की इंजुरी होणार नाही. इंजुरी झाली तर पूर्ण वर्कआउटला फिनिश होऊन जातो. त्याच्यामुळे वर्ष झालं आपल्याला कोणती इंजुरी झाली नाही का बरं माहिती का, आपण वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग कंपल्सरी करतो. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला, जायचा टाइम झाला. भेटू नेक्स्ट व्हिडिओला, नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.